हॅलो, स्वागत आहे तुमचं नवीन पार्टच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि स्वागत आहे तुमचं नवीन एका स्टोरीमध्ये. तर पुढचे आपले 1-2-3 स्टोरी झालेले आहेत. हा 4th पार्ट आहे. जसं जसं मी सांगत चालली आहे ना तशी स्टोरी वाढतच चाललेली आहे बरं का. कारण मधले मेन पार्ट टू पार्ट सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्यामधून कोणाला काय तितकं लवकर शिकायला भेटेल तितकं खूप महत्त्वाचं आहे. तर अगोदरची स्टोरी छोट्या ना छोट्या तुम्हाला गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. आता मेन मुद्दे आहेत पुढं. इतका काही जास्त वेळ लागणार नाहीये, पण पूर्ण आतापर्यंतची स्टोरी जे काही चालली आहे ते सर्व तुम्हाला कळणार आहे बरं का. आणि त्यानंतर मग आपला धूमधडाका आणि लावलेले आपल्याला आरोप आणि आपण त्यांच्याकडनं घेणारे उत्तर हे सगळं काही नेक्स्ट असणार आहे पुढं. हे सगळे आपलं काही सांगून झाल्यानंतर पण तुम्हाला सर्वात अगोदर एक गोष्ट सांगायची बरं का. मला नवीन इंस्टाग्रामच्या आयडी वरून वगैरे मेसेज येतात की तू कशाला तिच्याबद्दल काय सांगायला लागली वगैरे, तिचा संसार करू दे, हे करू दे, ते करू दे. आणि असं पण आहे की आता आपलं राज कलेक्शन हे साड्यांचं कलेक्शन आहे हे सर्वांना माहिती, म्हणजे थोडेफार जणांना माहिती आपलं सोशल मीडियावरती आणायचं चाललंय वगैरे. तर मुद्दामून मला असे मेसेज येत आहेत की ऑनलाईन वगैरे घ्यायचं नसेल, दूर नसेल, आम्ही लातूरमध्येच वगैरे असेल तर लातूरमध्ये असेल तर आम्ही तुझ्या शॉपला जर घेऊन यायचं असेल तर कसं घ्यायचं वगैरे. तर तसं काही मला फसवण्याच्या गोष्टी करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, जो कोणी या विषयामध्ये पडेल, जो कोणी लुडबुड करेल त्याला तर मी अगोदर धरणार. त्या तर व्यक्तीला मी आपण धरलंच आहे, पण ज्याने कोणी मध्ये लुडबुड असं चमचा फिरवायला लागलेत ना त्यांना मी धरणार बरं का. मी अगोदर सांगते, मग ते कोणी असू दे. तर जेवढं कोणाला ह्या विषयामध्ये नाही पडता येईल तेवढं नका पडू. सुखी आणि समाधानी तुमचं तुम्ही व्यवस्थित संसाराला राहा. कारण माझा संसार उठवता चांगला सुखी संसार उद्ध्वस्त करायला कोणीतरी मध्ये आलं होतं, म्हणून त्याला त्याची लायकी दाखवण्यासाठी आपण सगळ्या काही गोष्टी जे रिअल होतं ना ते उत्तर द्यायला सुरू केलं. त्याच्यामुळे ज्याला कोणाला माहिती नाहीये ते मध्येच पडू नका आणि मला असं जास्त हे दाखवू नका की मला साडी घ्यायला यायचंय वगैरे. मला गरज नाहीये. जे ऑनलाईन आहे त्यांच्यासाठी ऑनलाईनच सेलिंग असणार आहे आपली, आणि जे ऑफलाईन आहे ते ऑफलाईनच असणार आहे. आणि त्या व्यक्तीने ज्यांनी कोणी म्हटलेत की लातूरमधले 1-2 जण आहे तुझ्या नावाने असं बोलतात तसं बोलतात, ते पण आपण घेणार आहोत. जे कोणी लातूरमधले आहेत ते पण मला समोर पाहिजे, ते तर पुढं मी सांगेलच. पण तसं कोणी जास्त बनावट गोष्टी माझ्यासमोर करण्याचा प्रयत्न करू नका. ऑलरेडी हा विषय खूप सारा वाढला आहे. त्यात जर तुम्ही आलात तर मी पहिलं ती सोडेल पण तुम्हाला अगोदर धरेल, हे मी सांगते बरं का. खूप संयम आणि धीरनी मी गप्प बसली होती. त्याच्यानंतर सगळं काही मी खोट्याच्या मधला जे काही खरा डाव आहे ते बाहेर आणण्याचा प्रयत्न केलाय आणि सर्टिटी आहे ते सगळे समोर आल्यानंतर धुमधडाका होणार आहे. आणि त्या जे लुडबुड करतोय तो त्याला मी अगोदर पकडेल. मी आणखी त्या व्यक्तीसाठी जो कोणी मध्ये लुडबुड करेल काही गोष्टी माहिती नसताना, त्याच्यासाठी फर्स्ट आणि ही लास्ट वॉर्निंग आहे. चला असू द्यात, आपण व्हिडिओ कंटिन्यू करूयात. तर पुन्हा मी वॉर्निंग कोणाला देणार नाही. फर्स्ट लास्ट जे काय वॉर्निंग समजायचं समजून घ्या. चला मग कावळ्याची एंट्री तिथं होणार होती. कावळा त्या दिवशी येणार होता. तर कावळा सतत फोन वगैरे करायला होता आणि त्याचे फोन 1-2 वगैरे इग्नोर केले. त्याच्यानंतर फोन घेतला आणि हिने खूप साऱ्या अशा शिव्या घातल्या. ते शिवाय मी तर ऐकवू पण शकणार नाही बरं का. त्याच्यामुळे ऐकणार नाही. स्पष्ट साध्या भाषेत सांगेल मी तुम्हाला इतकंच. कावळ्याचा आलेला फोन ठेवून दिल्यानंतर तिने विचारलं मग कोण कोणी आलं, तर ती सांगितलं कावळ्याने की माझा नवरा आणि मी येणारे पॉडकास्ट उद्या होणार होतं पण आजच ठरलेलं आहे, त्याच्यामुळे मी नवऱ्याला घेऊन येणार आहे आणि आता जस्ट मी तिकडे पॉडकास्ट वगैरे देऊन मी तुझ्या घरी राहायला येणार आहे. मग नागिनने ते फोन ठेवल्यानंतर वगैरे नागिनचा सगळा मूड खराब झाला. कशाला यायला लागली म्हणजे थोबाडीकडे घेऊन ले काळ्या तोंडाची बाई वगैरे असं तसं तिने बोललं. आणि नंतर म्हटले की स्वतः तर येते म्हणे, स्वतः नवऱ्याला पण सोबत घेऊन येते. एवढी अक्कल नसावी का, मन मी तर एकटी राहते, मी लेडीज आहे, तर नवऱ्याला कसं सोबत घेऊन यायचं, एवढी अक्कल नसावी का, कसं पूजत आहे, आता कसं करायचं. आणि आता तिला दादाच्या घरी वगैरे पाठवावं लागेल, म्हणजे त्या कावळ्याच्या नवऱ्याला दादाच्या घरी वगैरे पाठवावं लागेल. आपण इथं लेडीज आहोत, त्याला पण लाज कशी वाटत नाही काय माहिती. म्हणे मैत्रिणीकडे जर मैत्रीण निघाली तर नवरा कशा तोंडवर करून वर यायचा म्हणे, लेडीजच्या मागे लेडीज कसं जायचं एवढं पण कळत नाही का म्हणे. आणि जर स्वतःचं घर असल्यासारखं लगेच तोंडवर करून दोघं पण यायला लागले. तर आपापल्या तिथं पॉडकास्ट असेल तर कुठं राहण्याची वगैरे सोय त्यांनी करायला पाहिजे होती ना. इकडे लेडीज असून तिकडे इकडे कसं यायचं ते तेवढं तिच्या नवऱ्याला कळायला पाहिजे होतं म्हणे. एवढे कसे बिनाकले लोक काय असतात वगैरे, ह्याच्यापेक्षा पण बॅड असे वर्ड तिने यूज केले त्या लोकांसाठी. मग ठेवलेले बिनला जे आहे बाबा बायांचा अवघड आहे म्हणे, मी कधी कोणाकडे जात नाही तरी लोक असले माझ्याकडे काय येतात काय माहिती. मग जाऊ द्या आता यायले तर काय करावं, म्हणली. परत मग थोड्या वेळाने आणखीन कावळ्याचा फोन आला, झाला माझा पॉडकास्ट मी यायले वगैरे. मग तिने अगोदर सांगितलं होतं की असं लग्न आहे, माझी मैत्रीण वगैरे आलेली. तर तिनं म्हटलं अचानक का नाही सांगितलं, तर नव्हतं मला सांगायचं, त्याच्यामुळे कोणालाच नाही सांगितली. आणि लातूर जे काही त्याच्याकडनं मला हेल्प पाहिजे होती फक्त मी तिलाच सांगितलं, बाकी मी कोणालाच नाही सांगितलेलं आहे. कारण वहिनी वगैरे ते काही इकडे येऊन काम करू शकल्या नसत्या आणि कबूतर वगैरे पण इकडे येऊन काम करू शकलं नसतं. आणि मी सगळे नेल्स वगैरे हे ते केलं होतं. मग माझ्या गोष्टी कोण करणार होतं, मला पार्लरला वगैरे पण जायचं होतं, घरात पण कामं वगैरे भरपूर सारे पडलं होतं, त्याच्यामुळे मला तिला बोलवावं लागलं. त्याच्या पलीकडे मी कोणालाच नाही सांगितली. असं फोनवरती तिनं सांगितलं, म्हणलं ये. मग ते आले नंतर. तर आल्यानंतर कावळा वगैरे आला, कावळ्याच्या गळ्याला पडली नागिन वगैरे.
तर कावळ्याच्या गळ्याला नागिन ते पडले. मग झालं त्यांचं थोडंसं बोलणं वगैरे. मग तिनं विचारलं अचानक कसं ठरलं, काही नाही मजाक करायली का. तर कावळ्याला ते शॉपिंग वगैरे तिनं दाखवलं आणि कावळा आला होता वरती शर्ट घातल्यासारखं आणि खाली एक लेगिन्स घालून आला होता कावळा. ते साडी वगैरे काही घेऊन नाही आला. तर आता आलाय तर मग आता कसं काही नाही, तर काही नाही राहते ना तुझं लग्न वगैरे करून जाते असं बोलला कावळा. मग नागिन असं बोलली की तुमचे मिस्टर वगैरे कुठे राहतात. तर तू म्हणते ना ते लक्ष्मण दादा वगैरे आहे तर त्यांच्याकडे राहतील संध्याकाळी. ठीक आहे म्हटलं. मग त्यांचं तसं राहायचं हे झालं. पण वर्ड असे यूज केले की वर्ड म्हणजे आता विचार जरी केला म्हणजे कावळ्याकडून काहीच काम करून घ्यायचं नव्हतं म्हणून कावळा तिच्यासाठी तेवढा इम्पॉर्टंट नव्हता. पण मला तर अशा पद्धतीने मग ते राहिले. संध्याकाळच्या टायमिंगला आदल्या दिवशी तर आम्ही मेहंदीचा प्रोग्राम वगैरे केला होता ना. दुसऱ्या दिवशी मग पायाची मेहंदी वगैरे राहिलेली कंप्लीट केली. मॅडम फक्त पलंगावरती झोपून होत्या, पाय खाली ठेवत नव्हत्या त्या कॉटच्या वगैरे. दिवसभर व्हिडिओ कॉल, फोन कॉल त्यांचं जे काही चालू होतं ते चालू होतं. त्यांना माहिती त्या गोष्टी काय चालू. त्या दिवशीचं पण सगळं काम वगैरे मी आवरून घेतलं कावळा येण्याच्या अगोदर. मग कावळा ते आल्यानंतर पण चहा मलाच बनवायला सांगितलं. जसं की लग्नामध्ये प्रोग्राम वगैरे असल्यानंतर एक लेडीज किचनमध्ये किंवा कामासाठी वगैरे कसं असते, भांडे धुणं, जेवण, देवपूजा, ज्या काही गोष्टी असतात ना सर्व काही त्या मीच केल्या होत्या बरं का. तर ते कावळ्यानंतर आल्यानंतर पण नागिननं मला असं बोललं की पूजाताई कावळ्यासाठी आणि तिच्या मिस्टरांसाठी वगैरे चहा ते ठेवा तुम्ही. मग ठीक आहे म्हटलं, मी ठेवलं चहा ते. तर ते ब्लाऊज जे होते ना आदल्या दिवशी ते घेऊन यायचे होते. ब्लाऊज आणण्यासाठी नागिन तिकडे जाणार होते. तर मला नागिन बोलली की मी आणि कावळा तिकडे जाते. आणि मग कावळा आणि नागिन गेले ते ब्लाऊज वगैरे आणण्यासाठी. त्यांनी जाऊन घेऊन आले ते ब्लाऊज ते. मग संध्याकाळच्या टायमिंगला पूर्ण बॅग वगैरे पॅकिंग करायची होती, जे की सासरी वगैरे पण घेऊन जायची होती आणि जे की लग्नासाठी वगैरे घेऊन जायची. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक गोष्ट लक्षात येणार आहे बरं का, की नवरीने लग्न होणे म्हणजे बॅग वगैरे ठेवली तरी तर तुम्हाला पॉईंट लक्षात येणार आहे. आणि त्या बॅगेचा व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहे, मी तेही टाकू शकते किंवा रेकॉर्डिंग पण जितक्या मी वाजवू शकेल तितके वाजवू शकते. फक्त माझ्या आयडीला वगैरे प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. पण जिथं फेस टू फेस भेटून क्लिअर करणार होते ते मी सगळे पुरावे द्यायला तयार आहे. तर आता काय झालं, ते ब्लाऊज वगैरे घेऊन आल्यानंतर मॅडम आल्या आणि लगेच म्हटलं की डोली वगैरे असे तसे त्याचे व्हिडिओ आहेत ना म्हणे, ती मला बनवायचे आहेत पूजा ते. आणि तिने अगोदर रील्स पाठवले हे तर मी तुम्हाला सांगितलं की ज्या रील्स तिला शूट करायचे होतं. मग सगळं ते बॅग वगैरे तिने ठेवलं आणि जे ब्लाऊज वगैरे स्टिचिंग करून आणल्यानंतर परत एकदा मी पॅकिंगला वगैरे घेतलं, कारण ऑलरेडी अगोदर ब्लाऊज स्टिचिंग करून आणलेले नव्हते ना. आणि तिने जे काही का अगोदर दाखवलं होतं ना सामान, मला जे तिच्याकडे आहे आणि जे आणायचं आहे ते लिस्ट करून आणण्यासाठी इतकंच दाखवलेलं होतं. मग परत एकदा जे काही सर्व सामान आहे मी कॅरी बॅगमध्ये भरून ठेवलं होतं ना, ते सगळं काही मी काढून कॉटवरती घेतलं आणि हे पण ब्लाऊज वगैरे आणलेलं सगळे कॉटवरती घेतलं. कावळा पण एक बाजूला बसला होता, एक रील्स किंवा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. आणि त्या पण मॅडम इकडे मेकअप वगैरे त्यांचं चालू होतं, त्यांचं तोपर्यंत त्यांना शूटिंग करायची होती ना, तसं ते सुपारी वगैरे बॅगमध्ये ठेवून हे करून. मग सगळे मी तिने जेवढे कवर आहे तिच्याकडे मी म्हटलं तेवढे कवर दे म्हटलं, कारण तिनं म्हटली होती त्या कवरमध्ये ब्लाऊज वगैरे आणि साडी हे सगळं काही मेकअपचं नॉर्मली ठेवून मला ते तसं ठेवून द्यायचं. ठीक आहे म्हटलं, ते कवरचे पॅकिंग लागतात म्हटलं, चैनीच्या बॅगी वगैरे, तर ते दे म्हटलं तुझ्याकडनं, मी तसं पॅक करून देते म्हटलं. मग ते दिल्यानंतर सगळं त्याच्यामध्ये मी साडी वगैरे ठेवले, ब्लाउजच ठेवले, जेवढे काय पॅकिंग करता येते ना ते पॅकिंग वगैरे करून दिलं मी. तेव्हापर्यंत कावळा फक्त माझ्याकडे बघायला होता. कावळ्याच्या समोर कावळ्याला जास्त इम्पॉर्टंट नाही देत होती नागिन, मी ही क्लिअर सांगते गोष्ट, कारण कावळ्याला जास्त काही गोष्टी माहिती होत्या का नाही होत्या माहिती नाही, पण जे काही तिला रीतिरिवाज सगळ्या काही गोष्टी क्लिअरली व्यवस्थित करून घ्यायच्या होत्या ना, त्याच्यासाठी कावळ्या सगळं काही मला म्हणजे नागिन सर्व काही मला विचारून घ्यायली होती. पण कावळ्याला ती कुठे ना कुठे गोष्ट खटकायली होती, कारण कावळा आणि तिचं मिस्टर एकमेकाकडे पाहण्याचे रिॲक्शन कसं, ती मला जास्त असं काम सांगणं किंवा जास्त कुठल्या गोष्टी नागिन मला विचारत होती ना, ते कावळ्याला कुठे ना कुठे त्या गोष्टी क्लिअरली खटकायल्या होत्या. आणि त्या कावळ्याने नंतर बोलून पण दाखवलेले आहेत बरं का. तर परत एकदा सगळं काढून मी पॅकिंग वगैरे करून घेतली, ज्वेलरी वगैरे सगळं काही पॅकिंग करून घेतलं. आता सगळ्यात महत्त्वाचं सांगते, जेव्हा ती बॅग भरत होती ना, सगळं पॅकिंग केलेल्या जे छान छान साड्या होत्या ना तिनं त्या बॅगेमध्ये भरून घेतल्या. रील्स वगैरे आम्ही नॉर्मली शूट करून घेतली आणि नॉर्मली रील्स वगैरे शूट करून झाल्यानंतर ते पॅकिंगच्या साड्या वगैरे होत्या ना, म्हणजे ज्या ते 2-3 साड्या आणलेल्या होत्या त्या साड्या आणि घरातल्या तिच्या 2-3 जे काढल्या होत्या, अशा 5-6 साड्या झालेल्या होत्या, ते सर्व काही ठेवून आम्ही रील्स वगैरे शूट केल्या नॉर्मली. मग दुसरं तिला चुडी काहीतरी एक रील शूट करायची होती, त्या दोघींनी आम्ही केलं होतं, जिथं तिचं ग्रीन ग्रासचं बॅकग्राऊंड वगैरे होतं ना नॉर्मली तिथे ते शूट केलेलं होतं. तर एक सिस्टरवाली काहीतरी रील्स होती, ती नागिनला माझ्याकडनं शूट करून घ्यायची होती, पण कावळ्याला नागिनी सोबत ती रील शूट करायची होती. पण नागिननं म्हटलं की तुमच्यासोबत नको, मला हिच्यासोबत ती रील शूट करायची आहे आणि हिला टॅग वगैरे करायचं आहे. तर कावळा असं बोलला की तिचे फॉलोअर्स वगैरे जास्त आहेत आणि ती छान दिसते का म्हणून तिच्यासोबत बनवायचं का, तर ती तसं काही नाही बोलली, पण हिला टॅग वगैरे करायचं आहे, हिच्यासोबत मला ती रील्स शूट करायची आहे. तर तिथं पण कावळ्याला नागिनचा राग वगैरे आला होता आणि माझा पण राग आला.
तर असू द्यात, हे सर्व काही झालं ते रील्स वगैरे शूट करून झाल्यानंतर त्या बॅगेतला सर्व पसारा आम्ही बाजूला काढला होता. बॅगेतला सर्व काही पसारा आम्ही बाजूला काढला होता आणि नागिरीकडे न्यू टॉवेल नव्हतं आणि ते तिने त्या दादाला आणायला सांगितलेलं होतं. पण त्या दादांनी आदल्या दिवशी पण सांगून ते टॉवेल आणला नव्हता आणि दुसऱ्या दिवशी पण सांगून ते टॉवेल आणला नव्हता. त्याच्यामुळे नागिन हे दादावरती पूर्णपणे ढसून बसली होती, रागात बसली होती. दादासाठी खूप सारे घाण वर्ड तिने यूज केले होते की बेवडा म्हणे, कुठे सकाळपासून पिऊन फिरायला लागला, ह्याला अक्कल नाही का, म्हण सकाळी उद्या जायचंय, गाडीचं वगैरे तयारी करायची, ती गाडीची वगैरे तयारी केलेली नाहीये, त्याला कालपासून टॉवेल म्हणून सांगायला लागली. तर 1-2 जेंट्स सारखे रफली टॉवेल असतात ना म्हणे, त्याचे फोटो वगैरे टाकले. त्याला 100 वेळेस सांगितली म्हणे, रील्स मधले 1-2 टॉवेल मी पाठवले होते, एकदम सॉफ्टली असं कापसासारखे असतात ना तसे मला टॉवेल पाहिजे, पण हे बेवडं सकाळपासून पिऊन फिरायला लागले म्हणे, त्याला अक्कल नाही का म्हण, आणि तर त्याला अक्कल नाही का म्हणे सकाळपासून तर असंच राहतं बेवडा पिणाऱ्या लोकांचं, ह्याच्यावरतीच विश्वासावरती कामं ठेवले म्हण. कधी पण याला प्रत्येक गोष्टीमध्ये असंच आरडाओरडा करावा लागेल, असंच मागे लागावं लागेल. आपलं कोणी असतं तर एवढं माझ्या मागावं लागावं लागलं नसतं म्हणे. सक्का भाऊ असता तर पटापट स्वतःच्या मनाने वगैरे केलं असतं, पण हे बेवडं पिऊनच तसं करते आणि सारखं पिलंय की फोन लावलं तेव्हा पिलेलं असते. त्याला तर बिलकुल अक्कलच नाही. किती वेळेस सांगावं काय माहिती म्हणे, सकाळपासून त्याला टॉवेल आणायला सांगायला लागली. स्वतः तर मी पैसे पाठवणारे, मी पैसे नाही देणार का म्हण, असं वाटत असेल मग त्याला मी पैसे देते का नाही देते ते. पण एवढं क्लिअरली मी तुम्हाला सांगू शकते, त्या दादाने जे काही छोट्या मोठ्या गोष्टी किंवा काम केलेले आहेत ना, हिच्याकडनं पैसे घेतलेले नाहीयेत नाही हिच्याकडून. तिच्यासाठी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी त्यांनी पैसे घेतलेले नाहीयेत. पण एवढं सुद्धा करून त्यांनी हिनं नाव ठेवलेलं आहे. ह्याच्यावर लक्षात ठेवायचं, इतकी बैमान अवलाद आहे ना तिची की एवढं सगळं करून सुद्धा ती एवढं पलटून बसते. आणि इकडे तर काय म्हणते, दिखाव्याला इतकं सक्का सुद्धा करत नाही, इतके परके असून ते करतात म्हणे. इतकं करतात तरी त्यांना बेवडे वगैरे म्हणते, त्यांच्या आई बापावरती बोलते, घाण शिवाय देते. त्याच्या पलीकडे अशा घाण शिवाय दिलेल्या आहेत जे की मी व्हिडिओमध्ये वर्ड नाही यूज करत. पण जेव्हा तिने त्या दादांसाठी बोलत होती ना, तेव्हा त्या कबुतरासाठी म्हणजे जेव्हा तिनं दादासाठी वगैरे बोलत होती ना, तेव्हा तिनं त्या कबुतरासाठी सुद्धा बोललं बरं का. काय करायचं म्हणे, असले भाऊ बहीण आपले सख्खे असते तर किती पटकन केले असते. हे कबूतर सुद्धा रात्री कसं तोंडवर करून आलं होतं म्हणे. आता तर मी तिला मेहंदीसाठी तसं म्हटली, तर सकाळपासून आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळ होता आली होती इव्हनिंग, तर एक सुद्धा कबुतराचा फोन वगैरे आलेला नव्हता. तयारी कशी चालली, काय चालली विचारायचं, तुम्ही आहेत करायला म्हणून माझं बरं आहे म्हण, नाही तर आतापर्यंत माझं अवघड झालं असतं. मग सगळं वॅक्स वगैरे सगळं काही मी करून आले, एवढे नेल्स करून आले दोन्ही हाताला, आणि आता माझे नेल्स वगैरे किती खराब झाले असते. मग काय काम आहे काय नाही, येऊ का म्हणून, कसं करायचं म्हण. ठीक आहे वहिनीचं वगैरे ठीक आहे म्हण, त्यांना फॅमिली वगैरे आहे त्याच्यामुळे ते नाही येऊ शकत. पण कबुतराला काय झालं म्हण, फक्त कामापुरतं येतील, मला शहाणपणा शिकवती म्हण. आती येत तर काय नाही, पण तोंडवर कोण बघत असते, बिना कामाचेच कुटाने करत फिरत असते. तिचे काही कुटाने कमी आहेत का, तिला असं वाटतं की माझेच कुटाने जास्त आहेत का काय. मग प्रत्येक वेळेस मी जाऊ दे म्हणून गप्प बसायला लागली म्हणून इतका राग यायला लागलाय ना तिचा की आता सांगू पण शकत नाही. मग लग्न झाले की तिचं तोंड सुद्धा मी पुढे बघणार नाहीये, एवढे आहे ते तेवढे कामं करून घेणारी म्हण. आता सकाळी फोन लावल, नाही तर संध्याकाळी फोन लावेल म्हणे, गाडी वगैरे कधी येते लग्नासाठी आणि आपण कधी कुठे जाऊन थांबायचं हे सगळं विचारण्यासाठी पटकन तिनं फोन लावेल. आता विचारा सुद्धा नाहीये की काय काय पॅकिंग केलीस, कसं केलीस, संध्याकाळचं स्वयंपाकाचं वगैरे काय करणारीस काही नाही, असं मी स्वतःहून त्यांना सांगावं लागतं म्हण. टिफिन बनवून द्या, स्वयंपाक करून द्या, असं करून द्या. एवढे मतलबी लोक आहेत म्हणे, असलेच मतलबी लोक माझ्या आयुष्यामध्ये आलेले आहेत, पण मीच त्यांना सांभाळून घेते, असं तिने नागिननं कबुतरासाठी पण बोलली आणि दादासाठी पण बोलली. त्याचा व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहे बरं का, शूट केलेला. त्या दादांना पण शिव्या घातलेला व्हिडिओ आहे माझ्याकडे आणि तिच्या कबुतराला सुद्धा शिव्या घातलेला व्हिडिओज माझ्याकडे आहे, म्हणजे त्याची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. व्हिडिओ सुद्धा शूट केला होता त्याच्यामध्ये पण आहे. रेकॉर्डिंगमध्ये दुसऱ्या गोष्टी आहेत बोललेल्या वगैरे, पण व्हिडिओ शूट केली ना मी तेव्हा तिनं ते बोलायली होती. तर झाला हा विषय झाला. पण जेव्हा आम्ही मेन सगळे न्यू चांगल्या साड्या पॅकिंगच्या करून ठेवल्या होत्या ना, त्या सगळ्या साड्या आम्ही बाजूला काढल्या. रील्स पुरतच त्या आम्ही साड्या शूट करून ठेवल्या होत्या. तिनं ओरडली वगैरे, फोन ठेवून दिला तिनं. मला तसला टॉवेल नाही, एकदम सॉफ्ट असा कापसासारखा पाहिजे आणि पिंक कलरचा पाहिजे, जसं की पोरींचा वगैरे असतो सॉफ्टवाला वगैरे असतो ना, ते हिरोईन टाईप वगैरे तसं काहीतरी पाहिजे असं तिनं सांगितलं फोनवरती. आणि त्यांनी फोटो टाकून दिलं. तर त्यांनी म्हटलं की ही नॉर्मली 200-250 रुपयापर्यंत येतोय, तो जरा कॉस्टली चाललाय 500-600 रुपयापर्यंत. तर ती बोलली किती पण महाग असला तरी चालते, पण मला तसं सॉफ्टच टॉवेल पाहिजे, तसला तुम्ही दाखवताय तसला तरी माझ्याकडे पण आहे की म्हणून घरामध्ये. आता नवरीचा किती छान असा सॉफ्ट नाजूक असतो तसा पाहिजे, असं घेऊन काय करू तुम्हाला कळत नाही का दादा, असं बोलून तिने रागामध्ये त्यांचा फोन ठेवून दिला. आणि कधी बघता गाडीचं वगैरे बघा असं बोलली ती रागामध्ये त्यांना. पण ठेवून दिल्यानंतर ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या ना, ते फोन ठेवून दिल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी तिने बोलली त्यांच्यासाठी. तर जे मी पॅकिंग करून दिली होती तर तशी भरली हे तुम्हाला सांगितलं मी. आणि सगळं मी टोटली पॅकिंग केलं होतं. कावळा फक्त बाजूला बघत बसलेला होता, कावळ्याने काहीच त्याच्यामध्ये हेल्प केलेली नव्हती बरं का.
तर ते सगळी पॅकिंग केलेली आम्ही बाजूला काढली आणि तिने स्वतः काय बोलली माहिती का नागिनना, की जे साड्या मला नवीन लग्नासाठी लागणार आहेत, म्हणजे जसं की साखरपुड्याची, हळदीचे वगैरे हे सगळ्या 2-3 साड्या पूजाताई बाजूला काढायचे आणि ह्या ज्या साड्या आहेत ना, म्हणजे रेग्युलरच्या तिकडे घेऊन जायचे, जसं की ऑल लेडीचं जे काही लागतं सगळ्या गोष्टी ते सगळं काही या बॅगमध्ये भरायचं, जे की तिच्या तिकडे सासरी घेऊन जायचे आणि सकाळी लागणार आहेत तर नॉर्मली छोट्याशा पिशवीमध्ये किंवा कॅरी बॅगमध्ये हे बाजूला काढायचे, असं नागिन स्वतः बोलली होती. असं नागिन स्वतः बोलली. पण बॅगमध्ये जे काही आहे ना, जे तिला सासरी घेऊन जायचं ना, ते फक्त तिने त्याच्यामध्ये भरलं आणि बाकीच्या 2-3 साड्या आहेत ना त्या बाजूला काढल्या. आणि लॉंगमध्ये जे तिचं मंगळसूत्र होतं ते बेंटेक्स टाईप होतं, ते सोन्याचं नव्हतं. आणि जे रिंग होती मुलासाठी मुलीसाठी एंगेजमेंटची रिंग, ते सुद्धा सोन्याची नव्हती, ते सुद्धा डुप्लिकेट होती. तर ते कॅरी बॅगमध्ये होतं, एका प्लेन अशा कॅरी बॅगमध्ये होतं ते अंगठ्या आणि मंगळसूत्र वगैरे ते बाजूला ठेवलं आणि ते 2-3 साड्या बाजूला ठेवल्या. बाकीचं पॅकिंग वगैरे सगळं केलं, ते बॅग वगैरे लावून त्याला लॉक करून ती चावी तिच्यामध्ये पर्समध्ये तिनं कॉटच्या तिथे म्हणजे कपाटाच्या तिथे ते चावी ठेवून दिली बाजूला. आणि हे जे आहे ना बॅग मोठीवाली ती बाजूला ठेवली आणि कावळ्याची पण आणलेली बॅग ती तिथे साईडला ठेवून दिली त्यांनी. तर ते भरून झाल्यानंतर म्हणजे नॉर्मली दुसरी पिशवी होती ना, ते तिनं मला दिली होती काढून, की ह्याच्यामध्ये भराय. मला वाटतं आकाशी कलरची का काहीतरी अबोली का आकाशी कलरची काहीतरी होती, माझ्या व्हिडिओजमध्ये असेल तर ते पिशवी होती ना, त्याच्यामध्ये मग ह्या सकाळी लागणार आहे 3 साड्या, तिचं ते लॉंग मंगळसूत्र, डुप्लिकेटवालं मंगळसूत्र, ते रिंग असं डब्बीमध्ये होतं, ते सगळं तिथं ठेवलं. प्लस तिच्या मुलाचे 2-3 ड्रेस एक व्हाईट कलरच्या कॅरी बॅगमध्ये ते बॅगच्या तिथेच ठेवलं. मोठी बॅग होती प्लस कावळ्याची बॅग होती तिथं आणि त्याच्यानंतर मग जे पांढरी कॅरी बॅग आणि ते जे भरलं ना 2-3 साड्या ते सगळं काही बाजूला होतं. आणि माझीवाली जी बॅग होती ना कॉटच्या इकडे बाजूला माझी सिंगल अशी बॅग ठेवून दिलेली होती. खाऊची बॅग जी आणली होती ना ती तिच्या किचनमध्ये मी नेऊन ठेवून दिली होती आणि माझी बॅग जी आहे ना सिंगलवाली एकटी बाजूला होती, तिकडे कोणाचीच नव्हती, माझ्या एकटीचीच ठेवलेली होती त्याच्यामध्ये. मग ह्या सगळ्या बॅग इथं होत्या. ते सगळं भरून झाल्यानंतर मेहंदीच्या दुसऱ्या दिवशी पण मी कपडे धुतले होते, तुम्हाला सांगायचं राहिलं बरं का, ते बाहेर होते कपडे. मग ह्यांच्या कप्पा वगैरे चालू होत्या ना, तोपर्यंत मी सगळे ते कपडे वगैरे घेऊन आले. मी तिथं गेल्यानंतर माझे कपडे सुद्धा धुवायला टाकले नाहीये. दुसऱ्या दिवशी सुद्धा तिचे राहिलेले कपडे तिने धुवायला टाकलेले होते. माझे सगळे मी तसेच ठेवले होते, कारण मी एक्स्ट्रावाले घेऊन गेले होते ना, त्याच्यामुळे मला काही रिटर्न हे घालायची गरज नाही पडली. ते माझं बॅगच्या साईडला ठेवून दिलं होतं. रातचे पण एक्स्ट्रावाली कशाला तिथं धुवायचं वगैरे, मग मी बाहेर गेली ना तेव्हा अशीच करत असते बरं का. तर ते जे सकाळी धुतलेले कपडे होते ना ते माझं घडी मारून वगैरे ठेवत होते, तोपर्यंत ह्यांचं बोलणं वगैरे सगळ्या काही गोष्टी चालू होत्या. मग नंतर तिला लगेच जे काही पायल वगैरे आणली होती ना नवीन ते घालायची होती. मग तिने फ्लावरचं थोडंसं हे करायला सांगितलं, ते सगळ्या काही बॅगा भरून ठेवल्यानंतर नवीन पायल वगैरे आणली होती ते घालायचं होतं. तिला बांगड्या वगैरे घालायच्या होत्या. त्या चुडा वगैरे घालताना जे काही अशा रील्स वगैरे शूट केल्या होत्या ना, तर त्या पण ती रील्स वगैरे शूट केल्या आणि बॅगच्या वगैरे त्या पण रील्स शूट केलेल्या होत्या. तर कावळ्याला तिने 2 ते 3 वेळेस रील्स शूट करण्यासाठी मोबाईल दिला होता आणि कावळ्याच्या अगोदर मला दिला होता त्यांना रील्स शूट करण्यासाठी. कावळ्याने 2 ते 3 रील्स शूट केले असतील. तर कावळ्याचा मूड खूप ऑफ झाला, कारण ते मेहंदीच्या तिथे चुड्याच्या तिथे भरताना पण तिने डायरेक्टली मला असं करायला लावलं. आणि चुड्याचं ताट जे आहे ना मी स्वतःने कपडे म्हणजे घड्या मारून ठेवून झाल्यानंतर हे बॅग भरून झाल्यानंतर ते चुड्याची जी ही आहे ना प्लेट वगैरे सगळं डिझाईनचं ते मी सगळं सजवलं होतं बरं का. कारण त्या अगोदरचे फ्लावर होते ना ते सगळं काही टाकून ते चुडा ठेवून ते मी सजवलं होतं सगळं. मग हे सगळं झाल्यानंतर जसं संध्याकाळ व्हायला लागली तसं मग हिला जेवणाचं वगैरे टेन्शन आलं. मला म्हटलं तर पूजा तर जेवण वगैरे कसं करायचं, तर मी म्हटलं होतं तिला की ऑलरेडी तू पीठ वगैरे घेऊन ये, तुला स्वयंपाक वगैरे बनवायचं नसेल किंवा तुला बनवता येत नसेल तर मी बनवते म्हटलं. तू कुठलं जरी पीठ घेऊन आली ज्वारीचं ते पण बनवते म्हटलं, गव्हाचं वगैरे ते पण बनवते म्हटलं. कसं करायचं हो आता काय नाही असं ती दरवाजाच्या बाहेर विचार करत थांबली. आणि तो कावळा आणि तिचा नवरा वगैरे आतमध्ये थांबलेला होता, म्हणजे बसलेला होता कॉटवरती. मी दरवाजाच्या बाहेर म्हणजेच गॅलरीमध्ये वगैरे थांबली होती. तर थांबा म्हणे मी त्या दादांना वगैरे फोन करते आणि त्यांना सांगते जेवणाचं काहीतरी. मग त्या दिवशी त्यांनी बाहेरून हॉटेलचंच घेऊन आले वाटतं बहुतेक, 2-3-4 तंदूर की चपात्या काहीतरी घेऊन आले, भाजी वगैरे असं काहीतरी घेऊन आले होते वाटतं बरं जेवणासाठी त्यांनी. पण त्या दादांनी बाहेरूनच घेऊन आले, त्यांनी घरून पण घेऊन आले. कारण त्यांनी म्हटले आधीच सांगायचं नाही. ह्यांनी म्हटलं तर दादा जेवण घेऊन या ना. मग ते दादा बोलले की तू अगोदरच सांगायला पाहिजे होतं, आता अचानकपणे घरी तिला तरी कसं बनवायला सांगू, पाहुणे वगैरे पण आले होते, तिला काम वगैरे पण लागले, त्याच्यामुळे मी घरी नाही सांगू शकत. तर ठीक आहे म्हणे तुम्ही काही पण करा, पण पार्सल वगैरे घेऊन या. ती पण आली, तिचा नवरा वगैरे आहे कावळ्याचा आणि आम्ही 2 जण आहोत, तर त्याच्यामुळे घेऊन या. तर ठीक आहे म्हणले. मग ते दादा वगैरे घेऊन आले. हिनं त्या
कबुतरावरती खूप रागामध्ये होती, कारण हिने येत पण नाहीये, स्वयंपाक पण काय करायचं विचारत नाहीये, स्वतः पण विचारत नाहीये काय करायचं काय नाही. तिला माहिती म्हणे माझ्या घरामध्ये काहीच नाहीये, पीठ वगैरे नाही, हे सगळं माहिती असून पण असे तमाशे करते, असं खेळ करते म्हणे. असंच भरपूर माझ्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टीचा हिने खेळ केलाय, तमाशा केलाय म्हणे. पण ही प्रत्येक वेळेस मी हिची साथ दिली आहे, प्रत्येक वेळेस हिच्या गोष्टी आहे नाही त्या लपवून ठेवते, मी सगळं करते, तरी ही माझा ही साथ नाही देत. कबुतराची गोष्ट आणखी पुढे सुद्धा एक येणार आहे बरं का. तर तसं झालं, मग दादाला ऑर्डर जेवण वगैरे सांगितलं, मग त्यांनी संध्याकाळचं जेवण वगैरे घेऊन आले. आणि कावळ्याचं कसं तिला पुढं पुढं करण्यासाठी सगळ्या गोष्टी ती बघ 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 करायला लागली होती. आणि मला सांगितली, मग आम्ही असं भेटलो तसं भेटलो वगैरे, ठीक आहे म्हटलं. मग त्यांनी जेवण वगैरे आणलं. मग जेवण करतेच तिनं पण एक व्हिडिओ शूट केला होता आणि मी पण केला होता बरं का, की तुला उड्या लवकर भूक वगैरे लागली का. पण ते व्हिडिओ मी टाकले का नाही टाकले माहिती नाही, का बरं नाही टाकले हे पण तुम्हाला मी पुढं सांगेलच. तर ते दादा जेवण वगैरे घेऊन आल्यानंतर तिनं पटकन जेवण केलं, तिनं झोपी गेली. मला म्हटली की मला जेवण वगैरे करून लवकर झोपायचंय. माझा वांग्या सांगितला म्हणे की छान मेकअप वगैरे झाला पाहिजे, एवढे पैसे घातलेत पार्लरला तर छान मेकअप झाला पाहिजे, छान तू दिसली पाहिजे, असं माझं वांग्या सांगायला लागलं. त्याच्यामुळे झोपेत जाणारे मी, तुमचं बघा बघा काय ते काम म्हणले. मग तिचा जो नवरा होता ना कावळ्याचा, तो दादासोबत तिकडे निघून गेला, तो संध्याकाळी तिकडेच राहिला. मग आम्ही दोघी होतो, कावळा आणि मी होते, आणि तिनं झोपी गेली. मग झोपी गेल्यानंतर कावळा बड्याच बाता करायला लागला की तुम्ही युट्यूबचं पण करता का, तुमचे पण व्हिडिओ वगैरे असतात का, मी पण 4-5 वर्ष झालं काम करते म्हणे, काहीच होत नाहीये. मी म्हटलं हो माझं आहे म्हटलं युट्यूब, पण मी कंटिन्यू करत नाही म्हटलं, मला फॅमिलीचा थोडासा लोड असते म्हटलं, कामाचा वगैरे लोड असतो आणि दुसऱ्या पण कामं आहेत म्हटलं, त्याचे ऑर्डर वगैरे असतात, तसं शॉप वगैरे आहे, या सगळ्यातून मला वेळ भेटत नाही, पण जसा वेळ भेटेल तसा मी करते म्हटलं. एक जुनं चॅनल आहे ते करत करत मी सोडले म्हटलं त्याच्यावरतीच. आणि हे जे आहे ना नवीन ते आता कंटिन्युअसली करत आली म्हटलं. फक्त 800 का 600 काहीतरी वॉच टाइम राहिलेला आहे आणि मॉनिटाईज होईल म्हटलं आता हे लवकरच. तर ठीक आहे ना, चांगलं आहे ना म्हणे, मी दुसरे वगैरे करते, पण मला हे करायचं कसं माहितीच नाही, मला सांगता का, असं बोलली ती तिने जेवण करून झोपल्यानंतर. मग थोडेसे आणखी तिचं टॉवेल वगैरे काहीतरी राहिलं होतं बरं का, कारण त्या दादानी नवीन टॉवेल आणलं नाही, त्याच्यामुळे ही चिडून होती आणि त्याने ड्रिंक केले वगैरे, मग त्याच्यावर पण ओरडली. तर मला म्हटली की हे टॉवेल वगैरे आहेत पूजाताई, आणि हे टॉवेल वगैरे आहेत, हे माझं टॉवेल आहे, हे माझ्या मुलाचं टॉवेल आहे, सगळं तुम्ही धुवा, जर त्यांनी नाही आणले तर हे टॉवेल वगैरे घेऊन जावं लागेल. मग ठीक आहे म्हटलं. मी थोडंसं जेवण केली, मला जेवण पण करावं वाटत नव्हतं, कारण त्यांनी कुठल्या हॉटेलमध्ये कसं आणलं काही नाही हे सगळं काही मला वाटत होतं. तर त्या दिवशी मला जेवण वगैरे पण करावं वाटत नव्हतं बरं का, तरी पण मी थोडंसं जेवण केलं. रास्ता झोपी गेला, मग तिनं पण झोपी गेली, म्हणजे मोबाईल घेत वगैरे बसली, तिचा पण मुलगा झोपी वगैरे गेला. मग ते टॉवेल वगैरे मी भिजत घातलं होतं ना, ते टॉवेल मी धुवायला घेतलं. आणि खाल्लेले वगैरे भांडं होतं ना ते पण मी धुवायला घेतले, टॉवेल वगैरे इकडे भिजत घातलं. तोपर्यंत किचन वगैरे सगळं काही मी आवरून घेतलं. आणि हे सगळं आवरून झाल्यानंतर ते टॉवेल वगैरे धुवून घेऊन लगेच बाहेर वाळत घातली ना. ते वाळत घातल्यानंतर आता मी थोडीशी मेहंदी काढावी म्हणून मी तिचं देवघर आहे ना त्याच्या बाजूला मेहंदी काढत बसली होती. तेव्हा कावळ्या माझ्या बाजूला येऊन बसला. मग मला डिटेल विचारायला लागला, कुठल्या आहेत काय नाही काय, ते सगळ्या गोष्टी विचारायला लागलं. सांगितली तर मग मला विचारली हिची ओळख वगैरे कशी आहे. म्हटलं अशीच आहे म्हटलं ओळख वगैरे. ओळख काय अशी फ्रेंड वगैरे नाहीये म्हटलं. तर आत्ताच झाली का तुमची ओळख. मी म्हटलं हो, तर तुमच्या आधीपासून माझी ओळख आहे, पण मला हेल्प नाही मागितली तिने, मला बोलवली नाही, काय माहिती असेच असतात काम साधू हे युट्यूबचे लोक वगैरे, जास्त त्यांच्याकडे सबस्क्राईब वगैरे असलं की कामापुरतंच तेवढं असं बोलतात, हे ते सांगायला लागली. म्हटलं जाऊ द्या म्हटलं. तर नंतर मला म्हणते मी पण जॉब करते, असे करते, माझी पण अशी तशी स्टोरी आहे, मी पण पॉडकास्ट वगैरे द्यायला आली होती. तिने सांगितलं तिचं पॉडकास्ट वगैरे थोडंसं, पण मला काय ऐकाय वाटत नव्हतं. ती जास्त काही असं ननंदाचं सासूंचं वगैरे सगळे घराणे सांगायला लागली होती. आणि मी खरं सांगते मला इंटरेस्ट वाटत नव्हतं तिच्या बोलण्याला वगैरे, कारण डायरेक्टली ती असं म्हटली, ती नाही का म्हणे त्याच्या घालून ते व्हिडिओ वगैरे बनवते बघा, आणि ह्या दोघींचं तर चांगलंच खटकले म्हणे तेव्हापासून, मग ह्या दोघी तर एकमेकाला बोलत नाहीस. मग मी कोण म्हटलं, तर त्याने तिथं तर मला प्रॉब्लेम नाहीये, मोहिनी त्यांचं नाव घेतलं. तर मोहिनी त्यांचं नाव वगैरे घेतल्यानंतर ती नाही का म्हणे ह्या दोघींचं चांगलंच खटकलं होतं, तरी पण मी त्यांना हेल्प वगैरे मागितली होती. तर हेल्प मागितल्यानंतर तिनं असं म्हटलं की 15,000 रुपये द्या, मी व्हिडिओ वगैरे बनवून देते, म्हणजे सांगते तुम्हाला कसं बनवतात काही नाही, तरच सांगू शकते मी, असं फुकट कोणाची पण मदत करत नाही. तर मी म्हटली माझं तेवढं इन्कमच नाहीये, तर कशाला असल्या लोकांना पैसे वगैरे द्यायचे, त्याच्यामुळे मी काही दिली नाही म्हणे. आणि हिला मदत मागितली. तर मग हिने थोडीशी मला मदत केली, थोडी सांगितली पण हिने तिच्याबद्दल जास्त बुराई केली की कशाला तिच्याकडे गेला, कशाला तुम्ही तिच्याकडे विचारायला गेला, नाही विचारायला जायला पाहिजे होतं, तिलाच काय येतं, ते दुसऱ्याची बदनामी करून वगैरे कमवते, असं तसं नागिननं हिला बोललं होतं म्हणे, कावळ्याला तसं. तर ह्याच्या पलीकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्या ताईबद्दल बोललेल्या आहेत, आपण लाईव्ह मध्ये पुढे घेऊयात त्या गोष्टी. तर असं झाल्यानंतर मग ते झोपी गेले. पण कावळ्याने असं सांगितलंय की पूजाईने तुझ्याबद्दल खूप सारं मला वाईट बोललेलं आहे, बट मी सांगते स्वामीच्या तिथे बाजूला बसलो होतो, त्या कावळ्याने कमीत कमी इतकं तरी खोटं नाही बोलायला पाहिजे. कावळ्याने भरपूर साऱ्या ह्याच्या अशा गोष्टी सांगितल्या की हिला एका ठिकाणी नांदता नाही आलं का, तसं नाही आलं का, एवढा मुलगा असून वगैरे तिनं आता दुसरं तिसरं लग्न कसं करते काय माहिती म्हणे, तुम्ही पण तिची मदत करायला कसं आला काय नाही. मी म्हणलं एवढ्या काही गोष्टी मला माहिती नव्हत्या
म्हणलं. जास्त गोष्टी तर मला इथे आल्यापासून माहिती झाल्यात, पण कोणी नाहीये हेल्पसाठी वगैरे म्हटल्यामुळे मी आले म्हणलं इकडे. तर नाही असले लोक मदतीच्या लायकीचे नसतात म्हणा, आपल्याकडे फ्रीमध्ये मदत करून घेतात. मी हिला पण किती दिवस झालं विचारायला युट्यूबचं म्हण, सांगितल्यासारखं करते म्हण, सगळं काही चुकीचं सांगते, त्याच्यामुळे जास्त काही मी बोलत नाही. पण इकडे पॉडकास्ट होता माझा म्हणून मी आली म्हणे इकडे. तर आता मला तर उद्या लग्न आहे असं तरी म्हणावं का नाही म्हणा. आता उद्या तर मी टी शर्टवर आणि पॅन्टवर आली म्हणजे जीन्सवर, उद्या मी काय घालू असं तिचं असं म्हणले तिनं. आणि यांचं नॉर्मली असं जेव्हा वेळेस पण झालं होतं तर ती म्हणली होती, नागिननं असं म्हणली होती कावळ्याला की माझी एक साडी आहे ते तुम्हाला देते मी रेड कलरची, ते ब्लाऊज पण तुम्हाला देते, तर तेव्हा बघा तुम्हाला येतं का ते जमतं का आणि मग तुम्ही घाला ते. कावळ्याने त्याने एक एक्स्ट्रावाली पण साडी आणली होती वाटतं. ते नंतर दुसऱ्या दिवशी आणखीन एक दुसरा पॉडकास्ट होता ना, ते राहिली होती. नंतर एका पॉडकास्टला गेली होती बरं का कावळा. तर रेड लग्नामध्ये जे आहे ते नागिनची साडी तिने घातली होती. तर अशा पद्धतीने ते सगळं झालं. तिनं झोपी गेली. कावळ्यानं भरपूर सारे तिच्याबद्दल गोष्टी बोलल्यात. कावळा जसं खरंच स्वामीला मानत असेल आणि खरंच खरा असेल तर कावळा खरंच कावं तोंडाच्या बाहेर गटरसारखं घाण काहीच काढू नये मला इतकं वाटतं. पण ज्या काही गोष्टी नागिनच्या मला सांगितलेल्या आहेत त्या किती काय खऱ्या बोलल्यात आणि किती काय खोट्या आहेत हे नागिनला म्हणजे कावळ्याला बरोबर माहिती आहे. पण आता असं कावळ्याला असं दाखवायचंय की नागिनच्या नजरेमध्ये मी चुकीची आहे आणि कावळ्याला आणि नागिनला एक व्हायचंय अशी कावळ्याची इच्छा आहे. पण मला काही फरक पडत नाही. मला कोणाच्या ताटाखालचं मांजर बनायला आवडत नाही. ही आहे तर एक ते सोशल मीडियाच्याच कमाईवरती पडून राहिलेली आहे आणि ही आहे ते 5-6 हजाराच्या पगारीवरती कावळा कुठेतरी ड्युटी करतोय. हिच्यासारखी माझी लाईफस्टाईल आहे ना, हिच्यासारखी माझी लाईफस्टाईल खूप वेगळी आहे. मला जेव्हा मी कुठल्या माणसामध्ये जाते मिक्स होते आणि तेव्हा वाटतं नाही ते आपण मिक्स नाही होत, तेव्हा मी आपोआप लांब होत असते. आणि हे पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये असं काही झालेलं आहे बरं का. त्याच्यामुळे मी ठरवलं की जाऊ दे आता, जेवढं काय आपण काम करण्यासाठी आलो होतं तेवढं करावं आणि गप्प जावं म्हटलं. हिचा इमोशनल ड्रामा आणि रडणं ह्याच गोष्टीमध्ये मी गुरफट होती, त्याच्यामुळे मला जास्त काही नाही करता आलं पुढं. तर अशा पद्धतीने बोलत थोडीशी मी मेहंदी वगैरे काढली आणि मग कावळ्यानी पण मला युट्यूबचं वगैरे विचारलं की कसं व्हिडिओ टाकायचं काय नाही. तर जवळपास 100 मधली 75% मी कावळ्याला तिथं माहिती दिली होती. हॅशटॅग वगैरे कसं वापरायचं, व्हिडिओ कुठून टाकायचं, काय करायचं काय नाही, मी 75% कावळ्याला माहिती दिली. तेव्हा कावळ्यानं असं बोलला की एवढ्या वर्षामध्ये मला ह्या नागिनने सुद्धा माहिती दिली नाही, खूप छान माहिती दिला, आता मी अशा पद्धतीने व्हिडिओ टाकून बघते. तर तुम्हाला एवढं छान माहिती तर तुम्ही कंटिन्यू का नाही करत. म्हटलं माझी खूप धावपळीची लाईफ आहे म्हटलं, त्याच्यामुळे मला नाही होत. तर हा विषय इथे झाला. तर मग संध्याकाळी ते झोपी वगैरे गेलो. संध्याकाळी झोपल्यानंतर मग सकाळी मी उठण्याच्या अगोदर ह्या लगेच दोघी उठलेल्या होत्या, कारण नागिन उठली होती वॉशरूमसाठी वगैरे. मग तिथून उठल्यानंतर सकाळी लवकर वगैरे आवरायचं होतं ना लग्नाचं ते, आणि कावळ्याचा नवरा वगैरे तिकडे होता. तर कावळा पण उठून नवऱ्याला वगैरे लवकर फोन केला या आवरूया वगैरे म्हणून. तर कावळा नागिनला असं म्हणत होता की त्या पूजाला तू सोशल मीडियाचं वगैरे सांगितलेलं आहे का. तर नागिन म्हणत होती नाही मी नाही सांगितली. तर तिला तेवढं कसं काय माहिती, आणि माहिती असून पण पूजा कंटिन्यू का नाही करत. तर नागिननं असं म्हटलं की तिला सगळं माहिती आहे, तिचा नवरा पण तिला सांगतो म्हणे सोशल मीडियावरती, ते बघतात प्रोड्यूसरचे व्हिडिओ वगैरे. पण पूजाला वेळ नाही भेटत, त्याच्यामुळे ते कंटिन्यू नाही करत. आणि तिला काही जास्त वर्किंग वगैरे म्हणजे असं ब्लॉगिंग वगैरे नाही करायची आपल्यासारखं आवड. तिची लाईफ वेगळी आहे, त्याच्यामुळे तिने सोशल मीडियाच्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही. तर कावळा म्हटला भरपूर सारी तिला माहिती बरं का, रात्री तिने मला सांगितली सगळी माहिती असून पण का बरं करत नाही तिने कंटिन्यू, काय माहिती म्हणे. आणि मला असं वाटलं की तू तिला सांगितलेलं आहे का. तर नागिननं म्हटलं नाही मला मी सांगितलेलं वगैरे नाहीये म्हणलं. मग सगळे उठले, फ्रेश वगैरे झाले, आवरायला चालू केले. मी पण उठवली, राजला वगैरे उठवली, तिच्या मुलाला उठवली, दोघाला उठून आंघोळ वगैरे करायला लावलं. मग नागिन पण आंघोळ वगैरे करून आली, ती पण तिचं आवरली वगैरे. मग मी पण आंघोळीला गेली, मी पण माझं आवरून घेतली. मी माझं आवरता माझ्या म्हणजे रातचं वगैरे आवरून घेतलं. ते आवरून घेऊन झाल्यानंतर मी माझं आवरायली होती, तेव्हा नागिन अशी म्हटली की माझी हेअरस्टाईल वगैरे करून द्या. मग मी माझं आवरत नागिनचं अगोदर आवरून दिलं, रातचं वगैरे अगोदर आवरून दिलं. आणि देवपूजा राहिलेली होती, ते देवपूजा वगैरे करून घेतली. आणि मग नंतर शेवटीला माझं आवरायला घेतली. तेव्हा नागिनीने व्हिडिओ स्टार्ट केला आणि झालं नाही का म्हणे तुमचं करवलीचं झालं नाही आणि नवरीचं वगैरे झालं पाहिजे, म्हणजे झालेलं आहे का, नवरीचं झालेलं आहे आणि करवलीचं झालेलं नाहीये. मी म्हणलं तुझं कोण आवरून दिलं, मीच आवरून दिली ना, असं मी त्या व्हिडिओमध्ये बोलली होती. ते माझ्या व्हिडिओमध्ये होतं का तिच्या माहिती नाही, पण आहे माझ्याकडे तो पॉईंट. हिची हेअरस्टाईल सुद्धा मी केली, हिचं आवरलं सुद्धा सगळं मी होतं. ना हिला नेल्स खराब करायचे होते, ना हिचं काही खराब करायचं होतं. मग हिला काहीच काम करायचं नव्हतं. तर सगळं काही काम आवरून झाल्यानंतर माझं आवरायचं म्हटल्यानंतर जे काही व्यक्ती लास्टला राहतो त्याला आवरायला वेळच होतो ना. फक्त कावळ्याच्या आणि हिच्या मोठ्या मोठ्या गप्पा चालल्या होत्या. आणि कावळ्या पण ब्लॉगिंग वगैरे करायला होता. कावळा पण व्हिडिओ वगैरे घेते वेळेस माझ्याकडे एकदा घ्यायला, त्याच्याकडे एकदा घ्यायला, माझ्या राजकडे वगैरे एकदा, असं चालू होतं कावळ्याचं वगैरे. आणि दोघे पण एकमेकांना गप्पा करत असा व्हिडिओ वगैरे शूट करायला चालू केलं त्यांनी. मग कावळ्याचा नवरा वगैरे आला, सगळं आवरणं झाल्यानंतर जेव्हा मी माझं आवरायली होती ना,
हेअरस्टाईल काहीतरी मी माझं करायली होती तेव्हा कावळ्याचा नवरा आला आणि नागिनच्या डोळ्यामध्ये काहीतरी त्रास व्हायला होता. कावळ्याचा आवरायला होता. कावळ्यानी नवऱ्या तिचं आल्यानंतर पाणी वगैरे दिलं, त्यांनी फ्रेश वगैरे होण्यासाठी गेले तेव्हा नागिन माझ्या डोळ्यात काहीतरी त्रास व्हायला म्हटलं, तर मी माझं आवरता तिचं हेअरस्टाईल हे सगळं काही करून दिलं होतं, पण तिच्या डोळ्याला पण थोडंसं असं वाफ दिल्यासारखं वगैरे केलं कारण तिला त्रास व्हायला होता म्हणून बरं का. मग मी माझं आवरून वगैरे घेतलं, सगळं काही आवरून झाल्यानंतर मग आता थोडंसं दूध राहिलं होतं, सकाळी काही नाश्ता वगैरे असं काही करायचं नव्हतं, तर ते चहा वगैरे केला, घेतलं चहा वगैरे सगळ्यांनी, मग ते गेले पुढे निघून. नागिन सकाळी उठल्यापासून कॉलवरती होती, ती उठली ना तेव्हापासून तिच्या हातामध्ये मोबाईल, चॅटिंग एवढ्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्याच्या पलीकडे तिनं मी गेल्यापासून 4 दिवसामध्ये मला वाटतं 8 तारखेला मी संध्याकाळी गेली ना, 9-10 आणि 11 तारखेची सकाळ तिनं एकही काम केलेलं नाहीये. स्वामीची प्रॉमिस ना, तिनं देवपूजा केली ना, धुणं केलंय ना, भांडे केले ना, घरातलं कुठलं घाण काढलंय ना, काहीच केलेलं नाहीये. कपडे धुतल्यापासून घड्या मारून ठेवण्यापर्यंत, बॅगा वगैरे सगळं काम करेपर्यंत ते सगळं काही काम मी केलेलं होतं. त्याने कुठलंच काम केलेलं नव्हती ना, स्वतःच्या हेअरस्टाईल ना, स्वतःचं आवरणं ना, कुठलं काही तयारी वगैरे करणं कावळ्यानं पण नाही केलं होतं आणि नागिननी पण नाही केलं होतं. आता मेन पॉइंट बॅगेचा आहे बरं का, हे लक्षपूर्वक तुम्ही ऐका. तर सगळं आवरून झाल्यानंतर नागिनच्या हातामध्ये हे मोबाईल होता, तर चला मग जाऊ का आता मी पुढे, म्हणे गाडी येईल. आता गाडींना वगैरे फोन चालू होता, पार्लर वगैरे येत ना सगळे तिकडे येऊन बसलेला होता, तर गाडीला वगैरे फोन चालू होता. तर नॉर्मली गाडी काय म्हणजे डिझाईन म्हणजे फ्लावर्स वगैरे काही लावलेले नव्हते, ते आलेली होती आणि गाडीचं पण खूप घाई झाली की त्या दादांनी नाही ठरवली वगैरे म्हणून त्यांच्यावरती पण चिडणं वगैरे, शिव्या देणं, ओरडणं वगैरे सकाळपर्यंत चालूच होतं. आणि मग सकाळी नंतर येऊ तुझ्याकडे, तर तेव्हा नागिननं कबुतराबद्दल पण 2-4 सकाळी शिव्या सोडल्या की रात्रभर फोन केली नाही म्हणे, कधी जायचंय काय नाही ते काय विचारली नाही, आता कसं विचारायला, हिची काय पद्धत आहे म्हणे, तर तोंड सुद्धा बघावत नाही, असलं करायली ही बाई, असं करायली, तिच्याबद्दल त्या पण शिव्या सोडल्या तिनं. तर मग खाली जेव्हा गाडी आली ना, तर बॅगेचा मी तुम्हाला हा मेन पॉईंट सांगत होते बरं का, मध्येच व्हिडिओ मी थोडासा स्टॉप केला. तर काय झालं माहिती का, तेव्हा नागिन म्हटली की आता जाऊ का मी खाली, तर नागिनीचा मुलगा दादानी खाली घेऊन गेलेले होते, त्यांनी म्हटलं मी माझ्यासोबत 2 व्हीलरवरती घेऊन जातो तिकडे आणि तिकडून वहिनी वगैरे आम्ही सगळे येतो तिकडे 3 गाडीवरून. तर त्यांनी तसं पद्धतीने निघून गेले. नागिन पुढे मोबाईल हातवरती चॅटिंग वगैरे करत करत खाली निघून गेली. आता मेन राहिलं कोण तिथे पाठीमागं, कावळा आणि तिचा नवरा. तर कावळ्याच्या नवऱ्याने मोठी बॅग वगैरे उचलली आणि हिनं काय केली, कावळीनं त्याची राहिलेली तिची बॅग होती ना ते उचलली तिथली. ओके, माझी बॅग तर इकडे साईडला होती आणि हे कपाटाच्या इकडल्या बाजूला ह्यांचे तिकडे सगळे होते. तर कावळ्याने मोठी बॅग तिच्या नवऱ्याजवळ दिली आणि तिची छोटी बॅग उगं पर्स असल्यासारखी होती ना ते उचलली आणि गेली. मग मेन जे तिच्या 2-3 साड्या भरलेल्या होत्या ते आणि एक व्हाईट कलरची होती त्याच्यामध्ये की तिच्या मुलाचे 2-3 ड्रेस होते, सकाळी जो घालणार होता लग्नामध्ये ते ड्रेस होते त्याच्यामध्ये, त्याचा शूज वगैरे तिला नवीन घेतलेला होता. म्हणजे ते मेन छोटीशी पिशवी होती त्याच्यामध्ये 2-3 साड्या होत्या आणि कपाटाच्या कोपऱ्यामध्येच राहिल्या आणि ह्यांचं सगळं जे काही बॅगा वगैरे आहेत ना ते वरच्या साईडला इकडे बाजूला होता आणि माझ्या दरवाजाच्या इकडल्या साईडला फक्त माझी एकटीची सिंगल बॅग होती. त्यांनी सगळे ठीक आता जाऊ का म्हटल्यानंतर नागिन मग गेली. मग मी काय केलं माहिती का, त्या टायमिंगला मी अगोदर वॉशरूमला गेलेली होती, आली वॉशरूमचं वगैरे मी दार लावलं, गॅसकडे गेली, गॅस बंद केलं, गॅसच्या वरची खिडकी ऑन केलेली होती चहा करण्यासाठी, ते खिडकी मी ऑफ केली. प्लस गॅलरीमध्ये जे कपडे वगैरे टाकले होते, टॉवेल धुते जे काही कपडे टाकले होते, टॉवेल वाळल्यानंतर तिनं ते काय आणून ठेवलं, घडी मारून घेतलं ते सोबत. जे दुसरे कपडे होते ना गॅलरीमधले मी कॉटवरती वगैरे इकडे सगळे टाकले. त्यांनी खाली जाऊन थांबले होते तोपर्यंत बरं का, ते कॉटवरती इकडे सगळे मी कपडे टाकले, तरी आणखीन खूप जड आणि ओले होते, काही वाळले नव्हते. म्हणजे जसं की हिचं जड पॅन्टी वगैरे असं काहीतरी होतं ते वाळलं नव्हतं आणि तिच्या मुलाची जीन्स वगैरे होते ते पण वाळले नव्हते, ते पण तिथे बाहेरच होती. तर ते पण मी बाहेर होते, गॅस दरवाजे वगैरे बंद करून, खिडक्या बंद करून, गॅलरीचा दरवाजा वगैरे लावून ते सगळे कपडे आतमध्ये टाकून मग मी शेवटी माझी बॅग घेतली, माझी पर्स आणि माझी बॅग घेतली. इकडे जाऊन मी माझी बॅग आणि पर्स घेतली दरवाजापासून आणि माझं इकडच्या साईडने जाऊन त्याचा दरवाजा लॉक केला, म्हणजे कडी लावली, त्याला लॉक वगैरे केलं आणि माझं मोबाईल काढला मी माझा दरवाजाच्या बाहेरून आणि मग व्हिडिओ स्टार्ट केला. म्हणजे व्हिडिओ स्टार्ट केला आणि तिथं मी निघून गेली. आता याच्यामध्ये सांगायचं बॅग कोणी विसरली, का विसरली, कशासाठी विसरली आणि कोण मेन बॅगेमधून कोण बाजूला बॅगेमधल्या साड्या काढून ठेवल्या हे लक्षात ठेवायचं. कारण तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमध्ये जे तुम्ही म्हटलंय ना इथून पुढे मी साखरपुड्याचा व्हिडिओ प्ले करते वगैरे, त्याच्यामध्ये पण ते सबूत आहे की तुम्ही स्वतः काय म्हटलंय की मेन बॅगेमधले 2-3 साड्या आहेत ते मी स्वतःच बाजूला काढून ठेवल्या होत्या आणि ते माझ्याकडनंच विसरल्यात आणि मी सकाळी लक्षच केले नाही, घाईमध्ये मी निघून आली. मला वाटलं की ते म्हणजे कावळा आणेल त्याच्यामुळे ते तिथेच राहून गेलं. याच्यामध्ये पूजा त्याची पण काही चुकी नव्हती आणि राहिला असेल तर कोणाकडनं तरी जाऊ द्या, त्याला आपण काय करणार, असं नागिनने तिच्या व्हिडिओमध्ये प्ले केलाय ना साखरपुड्याचा पुढचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये तसं बोललेली आहे. पण आता तो व्हिडिओ तिच्याकडनं डिलीट झालेला आहे, तेव्हा व्हिडिओ माझ्याकडे आहे. हे फर्स्ट सबूत
आणि व्हिडिओ जेव्हा ती सुरुवातीला बॅग वगैरे भरायली होती ना, की लग्नाच्या साड्या वेगळ्या भरू, हे वेगळ्या भरू, त्याचा सुद्धा माझ्याकडे व्हिडिओ आहे. जे की तुम्ही स्वतः म्हटले होते वेगळ्या भरू आणि भरून तुम्ही बाजूला ठेवला, त्याचा पण व्हिडिओ आहे. आणि स्वतःनी साखरपुड्याच्या तिथून प्ले केलं म्हटलं ना, तिथला सुद्धा व्हिडिओ माझ्याकडे आहे. मग कोण मुद्दामून लग्न होऊ नये म्हणून साड्या बाजूला ठेवल्या, कोणाची वाईट नजर होती, कोणाला तुमचं चांगलं बघायचं नव्हतं, कोण तुमच्यावरती जडत होतं, ते तुम्ही स्वतः बघा. त्याचं पण प्रूफ माझ्याकडे आहे. ओके, ह्याच्यातलं मी क्लिअर सांगते की कावळ्याला असं वाटत होतं नागिनमध्ये माझ्यामध्ये भांडण व्हावं, त्याच्यामुळे कावळ्याने त्याची बॅग उचलली आणि ते बॅग तिथंच ठेवली. माझी नजर तिथे पडली नाही. जर तुमच्या जवळपास तिथे 4-5 बॅग आहे, तुम्ही तुमची उचलून घेऊन जाताय, एवढं सगळं करून राऊंड घरामध्ये फिरून मी कामं करून माझी बॅग घेऊन उचलून निघून जाते, तर माझी तिथे चुकी नाहीये ना. तुमचे दिसणं पण काळ आहे, तुमचं वागणं पण काळ आहे, तुमचं मन पण काळ आहे, तर त्याला मी काहीच करू शकत नाही. आणि ह्या नागिणी त्याचं सारखं ह्या बिळामध्ये घुस त्या बिळामध्ये घुस सारखं मोबाईलवरती चालू होतं. तर अशा पद्धतीने आम्ही खाली आलो, लॉक वगैरे केलं, मी लॉक करून आली खाली माझा व्हिडिओ स्टार्ट करून. मग त्यांचं तोपर्यंत चालू होतं ते नारळ वगैरे ठेवणं, हे करणं ते करणं. मग तिथे कबूतर वगैरे पण आलेला होता. इतका लेट झाला का तुम्हाला निघायला असं म्हटली, तर नागिन असं म्हटली की आमच्या करवलीच आवरत नव्हतं म्हणे. पण करवलीनं सगळं आवरलं हे बापाला सांगायला तुम्हाला लाज वाटायली होती ना. त्या टायमिंगला दादा सुद्धा म्हणता जाताना काय म्हणले, तू भरपूर सारं काम केलीस आणि वहिनी सुद्धा तुझं खूप नाव घ्यायली म्हणे. एक सख्या बहिणीसाठी एक सख्खी बहीण किंवा आई करत नाही ना, त्याच्या पलीकडे पण तू काम केलीस. त्यांनी तिथं तेव्हा पण नाव घेतलं आणि नंतर आमच्यामध्ये पण डिस्कस झालं, आमच्यामध्ये बोलणं पण झालं. त्यांनी तेव्हा पण नाव घेतलं बरं का. तर खाली आल्यानंतर समोर जाते बस मी इतकं सांगणार आहे आणि व्हिडिओ स्टॉप करणार आहे. तिथून पुढे मग डायरेक्टली आम्ही तेव्हा तिथे जे हॉल होतं तिथे लग्नामध्ये वगैरे कसं गेलो काय नाही ते सगळं सांगेल. तर जेव्हा खाली आलो ना, तेव्हा मग लगेच नागिन ड्रायव्हरच्या बाजूला बसली, व्हिडिओ वगैरे शूट करायला चालू केली, सेल्फी वगैरे घ्यायला लागली, सगळं केली. तोपर्यंत त्यांचं नारळ वगैरे ठेवण्याच्या खाली हे सगळं चालू होतं. तर मग कबुतराने नागिनला असं म्हटलं की आता आम्ही कुठे बसावं एवढे जण, कावळ्याचा नवरा, कावळा, कबूतर, मी, माझा मुलगा, म्हणजे एवढे जण होतो. आणि छोटीशी कार होती बरं का. ते तर केवढे होते तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले. एवढ्या जणांमध्ये एवढे जण असे मागे बसायचे होते आणि एकटीच नागिन जाऊन पुढे बसली. मग या साईडला ही बसलं, कबूतर वगैरे बसली खिडकीच्या साईडला. मग मी म्हटलं मला पण उलट्या वगैरे होतात, मला खिडकीच्या साईडला बसावं लागेल म्हटलं. तर मग कबूतर बसलं, कबुतराच्या नंतर मी बसली, मग तो कावळा वगैरे बसला, मग त्यांनी जवळ वगैरे बसले. मग मुलगा वगैरे म्हणजे माझा राज वगैरे ते सगळं काही मी मांडीवर घेऊन बसली. प्रवास खूप होता, ऊन वगैरे लागायला होतं, इतकं मळमळ आणि इतकं घाण वाटायला होतं ना त्या गाडीमध्ये. असं दाबल्यासारखं खूप कोंडा म्हणजे असं हे झालं होतं दाबल्यासारखं, इतकं कोंडलं होतं ना आतमध्ये की राजची तर आधीच तब्येत बरी नव्हती. त्याने तोंड बारीक केलं होतं, त्याचं खाणं पिणं त्याचं झोपणं सगळं काहीच वेळेवर नव्हतं. म्हणलं जाऊ दे आता, कुठे 2 दिवस राहिलेले, 2 दिवस झाले, 2 दिवसासाठी कशाला काय करायचं म्हणून मी पण तिला काही बोलली नाही. पण माझ्यासोबत खरंच राजचे सुद्धा माझ्या लेकराचे सुद्धा खूप हाल व्हायले होते बरं का. इतक्या हालानंतर पण माझ्या लेकरासाठी काय वर्ड यूज केलेत हे तुम्हाला बरोबर माहिती. मग अगोदरच्या पण गोष्टी मी सांगितल्या, ह्याच्यावर पण तुम्हाला सर्व काही गोष्टी लक्षात आल्या असतील. पण कावळा प्रत्येक ठिकाणी भांडण व्हावं म्हणून चोच मारत राहिला होता. पण कावळ्याला मेन लक्षात येत नव्हतं नागिनीचं काय चाललंय आणि कावळ्याचं काय चाललंय, त्या दोघीला एकमेकाला लक्षात येत नव्हतं. पण कावळ्याने मस्त असा प्लॅन रचवला होता. ते कावळा त्याच्या प्लॅनमध्ये एकदम सक्सेसफुली झाला. तर थोडंसं पुढे गेल्यानंतर तिथे मला पण उलट्या झाल्या, राजला पण उलट्या झाल्या. गाडी थांबवलं तिथं, ते फ्लावरचं डेकोरेशन करायला होतं ना, तिथं मी साईडला बसलेले होते. मी माझ्या व्हिडिओमध्ये का कुठेतरी दाखवलेलं आहे बरं का ते. मग राजने पण उलट्या केलं, त्यानं पण काही खाल्लं नव्हतं ना. आणि दूध वगैरे पण प्यायला मी दूध पण दिलं नव्हतं, कारण उपाशी पोटाने उलट्या वगैरे करायला म्हणून त्याला तिथे काहीच खायला नाही दिलं मी. तर रस्त्यामध्ये थोडंसं थांबून तिथे गाडी वगैरे डेकोरेशन चालू होतं, तेव्हा त्याचं व्हिडिओ शूटिंग वगैरे चालू होतं. कबुतराचं कावळ्याजवळ जाणं, नागिणीचं जवळ जाणं, ह्यांचं चिपका चिपकी वगैरे व्हिडिओ टाकणं, हे सगळं काही चालू होतं. आणि नागिन प्रत्येक ठिकाणी मला हिस अशी उठायली होती. खरं तर प्रत्येक ठिकाणचा मला तिचा स्वभाव वगैरे आवडला नाही, कारण ते जी लेकराला माझ्या वागणूक वगैरे द्यायली होती, जसं वागायली होती, मला ती कुठे ना कुठे खटकायलं होतं. पण तरी सुद्धा जाऊ दे म्हटलं की एवढा इमोशनल ड्रामा रडले हिने, एवढं सगळं केली आणि प्रत्येक गोष्टीला कोणी नाहीये म्हणते, तर इथपर्यंत आपली साथ द्यायला काय चाललंय म्हटलं. तर इथून पुढे आम्ही तिथे कसे गेलो काय नाही हे सगळं काही तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेल. तर थोडासा पार्ट पुढचा राहिलेला आहे, मेन जो मी का रडली काय नाही हे सगळ्या गोष्टी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये भेटणार आहेत बघायला. तर बाय बाय, टेक पोस्ट. मला कोणीही कशा कमेंट केल्या, कुठे काय DM केला तर मला फरक पडणार नाही. मला जर स्वतःचं काही झालं असतं तर मला कोणी आले नसते काही करण्यासाठी, आणि जर कोणी मध्ये येईल त्याला मी अगोदर पकडेल, मी हे सांगते बरं का. कोणी जरी मध्ये पडू द्या, माझ्या आयडीला जरी प्रॉब्लेम आला आणि काही जरी झाला, मेन जिथे काही पॉइंट आहे मी तिथे जाऊन